नमः रातोत्पले सुकुमार बहुत तैसे चरण तळके अरक्षे करत गौर निपुरा सहित ध्याती भक्त हृदयांतरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्र नमः श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला तुम पावन धारो तरातरी माझी कळा कुसरी काही चरणी बोलत वचे नाते भाविका एका जनार्दनी संत त्याची आस पुरवावी श्री जगदवंदे जगन्मान्य सिरदर स्वामी या ठिकाणी रामविजय सुरुवात जिथं जे रामकथा आहे तिथं ऐकते आहे गाव लहान असो मोठं असो ज्याच्या हृदयामध्ये जेवढं जर वर्णन ह्या भगवंताचं एका ठिकाणी आज वर्णन काय पूर्ण काय म्हणलं तर महात्म्याचं वर्णन आहे सगळ्याचं काय कृपा झाले तेव्हाच होईल ज्याची कृपा पशुबो देव कृपा सगळ्याचं व्हावं लागते तुम्ही सगळ्याचं महाराज राम थोर सगळे तुम्ही काय म्हणत तुम्ही वैशाच्या मूर्ती मी दुबळा अर्पित असे भक्ती कथा श्रवण करणारे काय म्हणलं तर देवरूप आहे म्हणून स्वामी प्रथम अध्यायामध्ये भगवंताचं कुणाकडून आशीर्वाद मागतात कुणाकडून कृपा घेतात आजच्या अध्याय सुरुवात हा पुढची ओळी ऐका क्षीराणव श्वेतांबर की काशेशी लागला क्षीरसागर ही निर्दोष यस पवित्र वसन रूपे आकारले क्षीरसागर इतकं विशाल आहे क्षीरसागर क्षीरसागर म्हणायचं काय भगवान ज्या ठिकाणी आहे त्याला क्षीरसागर म्हणणार तिथं सुद्धा सुख संत महात्मे वर्णन केलेले आहेत क्षीरसागराची नावड सुख तिथलं जे सुख काय म्हणलं तर मूर्ती लोकांमध्ये कथा त्रिवेणी संगम देवभक्ताने नाम सगळ्यांचं एकत्र झालतवा काय म्हणलं तर क्षीरसागर येतंय काशया भगवान अनंत कोटी ब्रह्मांड आहे का अनेक अवतार मध्ये अनेक चरित्र जे विषय आहे त्या विषयावर काय म्हणलं तर प्रथम अध्याय सुरुवात आहे बीज केवढं राहते समजा आता पिपळाचं म्हणा वडाचा पंडला मी म्हणा किती सूक्ष्म राहते जर ते निघताना किती उगम होते किती मोठं पाणी होतं तसा विशाल कथा आता मी काही विद्वान नाही सगळे आमचे विठ्ठल पाटील आम्ही सगळे काय म्हणतो एका ठिकाणी वामनराव सगळे आणि त्याही वडील नाही आता दुसरा बारा या पारावर पहिले सुरुवातीला कीर्तन करून घेतो तेव्हा एकदा धोंडतो दादाच्या काय